नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याशी एका माझ्या जिव्हाळ्याच्या वस्तूबद्दल बोलणार आहे. ती तुम्ही पारंपरिक म्हणू शकता आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर ती वडिलोपार्जित सुद्धा आहे. वडिलोपार्जित अशासाठी की माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंनी माझ्या सासूबाईंना दिलेली होती आणि माझ्या सासूबाईंनी ती मला दिलेली आहे. कदाचित माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंना त्यांच्या सासूबाईंनी दिलेली असू शकते. आणि ती वस्तू म्हणजे कुंकवाचा करंडा. कुंकवाचा करंडा हा वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध असायचा आणि असतो सुद्धा. म्हणजे चांदीमध्ये, सोन्यामध्ये, पितळामध्ये, कांस्यामध्ये सगळ्या आणि आजकाल तर प्लास्टिक, मेटल, जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे त्यामध्ये पण फार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, सुंदर प्रकारांमध्ये हा करंडा उपलब्ध असतो. तर आज मी माझ्या करंड्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. करंडा जो हा आजींचा करंडा आहे ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे मेणपट्टी. मेणपट्टी म्हणजे हा भाग जिथे तुम्ही मेण ठेवू शकता. तर मेण म्हणजे कुठलं, तर मेणबत्तीचं मेण नव्हे. मेण ते असतं जे मधाचं जे पोळं असतं त्या पोळ्यातून मध काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो तो गरम पाण्यामध्ये उकळला जातो आणि त्याची अशा प्रकारे पट्टी तयार होते. तर ही पट्टी सुद्धा आजीने दिलेली बरं का. एवढं मेण मी वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ते मेण जे असतं ते जर घट्ट ठेवलं तर ते अशा प्रकारे पट्टी तयार होते. आणि ते जर मऊ करायचं असेल रोज लावायसाठी, म्हणजे हे इथे तुम्ही बघू शकता की हे असं लागत नाही हाताला, ठीक आहे. पण त्याला मऊ करण्यासाठी त्यात तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता. त्यामुळे त्याला एक स्टिकी असं नेचर येतं आणि कुंकू तुम्हाला छान लागतं. आता मी तुम्हाला इथे लावून दाखवते. हे बघा, आता इथे मी हे मेण लावलेलं आहे आणि त्याच्यावर जर आपण कुंकू लावतोय तर ते कुंकू पुसत नाही, पुसल्या जात नाही. म्हणजे आधीच्या काळातल्या आजी आजोबा आजीबायांचं का कुंकू पुसत नव्हतं, हा जर तुमचा प्रश्न असेल तर ही आहे ती ट्रिक. आता बघा, मी हाताने पुसून दाखवते पण ते पुसल्या जात नाही, बरोबर. तर हे मेणपट्टी ऍक्च्युली वर्षानुवर्ष तुम्ही एकदा करून वापरू शकता. आणि कुंकवाच्या करंड्याबद्दल बोलायचं झालं तर कुंकवाच्या करंड्यामध्ये सौभाग्य अलंकारांमध्ये त्याला एवढं महत्व दिलेलं आहे की एक आख्यायिका सुद्धा आहे ज्याच्यामध्ये एक स्त्री त्या कुंकवाच्या करंड्याचं फक्त जे झाकण असतं त्याची पूजा करते, तर तिच्या पतीला राजवैभव प्राप्त झाल्याची ती आख्यायिका आहे. एवढं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये या कुंकवाच्या करंड्याला आहे. तर कुंकवाच्या करंड्याची पूजा जर करायची तुम्ही म्हटलात तर मी कसं करत असते हे मी आज तुम्हाला सांगते. मी दर ललिता पंचमीला कुंकवाच्या करंड्याला कुंकुमार्चन करत असते. या कुंकवाच्या करंड्याचं तेवढंच महत्व आहे जेवढं तुमच्या घरात जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला जेवढं आहे तेवढंच या कुंकवाच्या करंड्याला महत्व असतं. त्यामुळे त्या दिवशी मी व्यवस्थित सगळ्या कुंकवाच्या करंड्याला स्वच्छ धुवून घेत असते. माझा पितळाचा करंडा असल्यामुळे मी पितांबरी किंवा लिंबू मीठ आणि एक गोदाजल म्हणून लिक्विड माझ्या सासूबाईंनी मला दिलेलं आहे ते यूज करत असते. तुम्ही तुमच्या प्रकारे जे काही प्रोडक्ट्स असतील ते यूज करून त्याला आधी क्लीन करून घ्यायचं, मस्त प्रकारे त्याचं स्वच्छ कोरडं करून घ्यायचं, त्याला कुंकवाने भरून घ्यायचं आणि त्यानंतर ललिता पंचमीला त्याला कुंकुमार्चन करायचं. तर तुम्हाला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटलेली असेल तर ज्यांना कुंकवाच्या करंड्याची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.